हॅलो. चला धन्यवाद. एक जबरदस्त आयोजन आपण या भटवाडी विभागामध्ये पाहत आलोय. गेले अनेक वर्षांपासून असलेली क्रिकेटची ही परंपरा यंदाच्या हंगामामध्ये यंदाच्या पर्वामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळते. नवनिर्माण उत्सव मंडळ या मंडळाच्या माध्यमातून भटवाडीची माऊली अर्थातच कैलासवासी अनुप डोस यांच्या स्मरणार्थ असलेली ही क्रीडा स्पर्धा मात्र आपल्या भेटीसाठी आली आहे. कैलासवासी अनुपजी म्हटलं तर अर्थातच या विभागामध्ये त्यांची देखील क्रिकेटची एक वेगळीच छाप होती आणि त्या क्रिकेटच्या असलेल्या दुनियेतील राजा माणसाला आज मात्र या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही आदरांजली अर्पित करतो आणि त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने ही क्रीडा स्पर्धा त्यांच्या मित्रपरिवाराने आज आयोजित केली आहे. सो जाणार आहोत काही क्षणातच असलेल्या नवीन मॅचकडे. आज एकंदरीत आपण पाहिलं गुरुवारचा दिवस सकाळचं आणि दुपारच्या सत्रामध्ये स्टेशन वाईजचं हे क्रिकेट आपल्याला अनुभवता येणार. तदनंतर सायंकाळी आणि रात्रीच्या सत्रामध्ये मुंबईतील मातब्बर संघ अर्थातच ओपन लॉट असं काही संघांचं मात्र या क्रीडा स्पर्धेमध्ये पदार्पण होताना पाहायला मिळणार आहे. सो आज मात्र स्टेशन वाईज आणि ओपन लॉट या एक दिवसातील असलेल्या या क्रीडा स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळणार आहे. सो जाणार आहोत काही क्षणातच मैदानाच्या दिशेने. दरम्यान आपण चालू सामना वळणार आहोत. एबीसीसी चेंबूर आणि कैलासवासी बंटीदादा पाष्टे कल्याण हा संघ मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थातच कैलासवासी बंटीदादा पाष्टे यांनी देखील अनेक वर्ष त्या कल्याण परिसरामध्ये क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून एक वेगळीच त्यांची छाप होती. राजकीय दुनियेत देखील शाखा प्रमुख म्हणून देखील त्यांचं कार्य पाहिलं गेलं. आज त्यांचा कल्याणहून दाखल झालेला हा संघ पाहायला मिळतोय. दरम्यानचा पहिला बॉल जबरदस्त ड्राईव्ह केला. तिकडे मात्र क्या कमालीची फिल्डिंग मात्र पाहायला मिळते. जबरदस्त बॉल मात्र थांबवलाय. अगदी आपल्या अंगाच्या बॉडीच्या लँग्वेजने मात्र हा बॉल पहिलाच बॉल तिकडे मिडॉनच्या दिशेने आलेला थांबवला गेलाय. इथे मात्र बॅकफुटला जाऊन पॉइंटला मात्र टॅप केलाय. एक डिक्लर सिंगल रन मिळतोय. पहिली मॅन्डेटरी पॉवर प्लेची ओव्हर आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीत पहिल्या पॉवर प्लेचा जर आपण विचार केला तर 4 खेळाडू मात्र पॉवर प्ले रेषाच्या बाहेरील बाउंड्री लाईनीवरती तैनात केले आणि अंतर्गत मात्र इतर खेळाडूंना तैनात करावं लागतंय. पहिल्या पॉवर प्ले दरम्यान गोलंदाजावरती बरीच जबाबदारी आणि बरंच प्रेशर असतं. त्या प्रेशरमधून अनेक गोलंदाजांची गोलंदाजीची शैली आपल्याला पाहायला मिळते. दरम्यानचा बॉल तिकडे मात्र प्रवीण आहेत. कव्हर्सला ड्राईव्ह केला होता. पुन्हा एक डॉट बॉल येतोय. आजच्या दिवसातील दुसरा सामना या क्षणाला आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एक जबरदस्त ड्राईव्ह. बॉल थांबला नाही, निघून गेलाय, आलाय खणखणीत दणदणीत यशस्वी भटवाडी माऊली चषकाचा हा चौकार 4. सात धावा झाल्यात शेवटचे या ओव्हर. 6 धावा झाल्यात. 6 2 बॉल बाकी आहेत. 6 रन झालेत. ओहो क्या बात आहे. एक जबरदस्त स्ट्रोक मात्र पॉइंटला पाहायला मिळतोय. एक शांत संयमी ही भूमिका मात्र या बॅटरची या क्षणाला आपल्याला पाहता आली. शेवटचा बॉल या ओव्हरचा पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरचा एक चौकार तर आखलाय. दरम्यानचा बॉल एक चांगला टप्पा मात्र पिचिंग केलाय आणि डॉट बॉल. एका षटकाचा खेळ समाप्त झालाय. 1 ओव्हर आणि धावसंख्येचा जर आपण विचार केला, एक चौकार आणि त्यात भर घातलेली धावसंख्या अर्थातच 7 या अंकावरती धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. 1 ओव्हर आणि 7 रन. 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 ओव्हर कंप्लीट करायचे. 3 गोलंदाजांना तुम्हाला योग्य त्या स्थानावरती गोलंदाजी द्यायची. पहिल्या 3 गोलंदाजाचा विचार केला तर पहिले सलामीचे 3 गोलंदाज हे फ्रेश असतील आणि तदनंतरचा 4था गोलंदाज कुठेतरी तुम्हाला एक असलेल्या गोलंदाजाला दुसऱ्यांदा चान्स दिला जाऊ शकतो. साहिल पाल नवीन आलेला गोलंदाजी मार्कवरती कल्याण परिसराला बिलॉंग करतो. आज स्टेशन वाईजचं क्रिकेट खेळताना पाहायला मिळतोय. नक्की स्टेशन वाईजचं क्रिकेट म्हणजे अलीकडच्या काही वर्षामध्ये मला माहित नाही ही संकल्पना कुठून आली, परंतु स्टेशन वाईजची ही जी संकल्पना आहे ना, खूप छान संकल्पना मात्र
आपल्याला अलीकडे पाहायला मिळते. म्हणजे प्रत्येक स्टेशनमधील खेळाडू एकत्रित आणायचे आणि ज्या ज्या विभागामध्ये क्रिकेट आयोजित केलं जातं त्या विभागामध्ये जाऊन मात्र त्या क्रीडा स्पर्धेच्या अनुषंगाने आपण दाखल व्हायचं. एक जबरदस्त संकल्पना मात्र स्टेशन वाईजची आपल्याला पाहायला मिळते. दरम्यानची नेक्स्ट ओव्हर, दुसरी ओव्हर घेऊन गोलंदाज साहिल. पहिलाच बॉल आणि जर आपण पाहिलं तर पंच सचिन राणे सर यांच्या माध्यमातून दर्शवला गेलाय व्हाईट बॉल. एका बाजूला पंच सचिन राणे सर आणि एका बाजूला पंच जर आपण पाहिलं तर पद्मनाभ प्रभू सर. पुन्हा एक गती वाढवली, थोडासा गतीमधील परिवर्तन केलं, परंतु असलेलं नियंत्रण मात्र या गतीवरती त्याचं मात्र सुटलंय. तिथे मात्र बॅकफुटला जाऊन पंच केलाय प्रवीण. पुन्हा एकदा आहे फेकी केलाय, परंतु धाव संख्या मात्र कुठेतरी एका रनामध्ये कन्वर्ट होते. आज आपल्याला गुरुवारचा दिवस असल्या कारणाने काही दर्शक मात्र ऑनलाईन क्रीडा स्पर्धेचा आनंद घेतात. म्हणजे ग्राउंडवरती येता येत नाही, वर्किंग डे, त्यामुळे ऑनलाईन मॅचचा आनंद घेतात. UBC लाईव्हच्या माध्यमातून संपूर्ण त्यांचा टेक्निकल वर्ग आज दाखल झालाय. आमचा सतीश गोसावी यांचा टेक्निकल वर्ग जर आपण पाहिला कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये, तिकडे जर आपण पाहिलं तर सचिन, त्याचबरोबर इकडे एका कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये साईश ऑपरेटर म्हणून कार्य करतायत, सार्थक आणि आमचे मित्र स्कोरर म्हणून तेजस. हा संपूर्ण टेक्निकल वर्ग आज UPC लाईव्हच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत ही क्रीडा स्पर्धा अचूक पोहोचवण्याचं कार्य पाहायला मिळते. तिथे मात्र धीरज होते, बॉल डॉट झालाय. जबरदस्त चेंबूर विरुद्ध कल्याण स्टेशन वाईजचा हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र जबरदस्त ड्राईव्ह केलाय, तिकडे मिडोच्या दिशेने प्लेयर होता. अतुलला मात्र तिकडे पाहिलं आपण. अच्छा, दिवसातील आपण दुसरा सामना पाहायला मिळतोय. क्या बात आहे, क्या ड्राईव्ह केलाय, बॉल निघून गेलाय, आलाय विवेकच्या बॅट मधून आणखी एक खणखणी दणदणी यशस्वी दुसरा त्याचा वैयक्तिक चौकार. 4 5 बॉल आणि धाव संख्याचा विचार केला 16 या अंकावरती जाऊन पोहोचलीये. दरम्यानचा शेवटचा बॉल या ओव्हरचा. हे या गोलंदाजावरती मात्र या चौकारानंतरचं असलेलं दडपण मात्र पाहता आलंय. कारण एखाद्या सलामीच्या बॅटरला अशी आत्मविश्वासी बॅटिंग करत असताना पाहताना गोलंदाज देखील चिंतेत. इथे मात्र पुन्हा एकदा क्या बात आहे विवेक, जबरदस्त आणखी एक खणखणीत चौकार. 4 रन. 2 षटकांचा खेळ समाप्ती झाला आणि धावसंख्या जर पाहिली 21 या अंकावरती जाऊन पोहोचलीये. या ओव्हरचा विचार केला 14 धावा मात्र खर्च केल्या गेल्या, 2 चौकार आलेत आणि एकंदरीत वैयक्तिक 14 धावा मात्र खर्च केल्यात या गोलंदाजाने. टॉस जिंकत असताना प्रथम बॅटिंगचा डिसिजन चेंबूर ABCC या संघाने राजन प्रजापती या कॅप्टनने मात्र घेतला. आपल्या संघासोबत कुठेतरी पहिली बॅटिंग करू, कारण पहिल्या मॅचचा अनुभव, पहिल्या मॅचचा अभ्यासक्रम घेऊन नेक्स्ट मॅच मध्ये मात्र पदार्पण करताना पाहायला मिळतोय. पहिल्या सामन्याचा विचार केला तर पहिला सामना आपण विचार केला त्रिशा 11 विरुद्ध स्काय रायडर भटवाडी. दोनही घाटकोपर परिसरामधील संघ होती, परंतु एका घाटकोपरचा संघ मात्र पराभव झाला. कारण साहिल सारख्या असलेल्या गोलंदाजाची, साहिल सारख्या असलेल्या फलंदाजाची इथे मात्र कुठेतरी चर्चा झाली. त्या गोलंदाजाने 6 बॉल आणि 7 धावांची मॅच बनवली. एक जबरदस्त त्याची गोलंदाजी शैली पाहता आली. मॅन ऑफ द मॅचचा किताब म्हणून देखील त्याला पुरस्कृत केलं. पुन्हा एक व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धावांवरती तुम्हाला कंट्रोल ठेवणं गरजेचं आहे. मॅच कोणती असो, 1-4ची असो, सर्कलची असो, C सर्कलची असो, त्या एक्स्ट्रा रनरवरती तुमचं मात्र कंट्रोल गरजेचं आहे. यावेळेचा बॉल आणि तिथे मात्र राजनची मात्र विकेट. पहिला झटका, पहिला विकेट. न्यू बॅटर विशाल बॅटिंग मार्कवरती सज्ज होताना पाहायला मिळेल. चला 15 मिनिटांमध्ये आपल्याला इनिंग कंप्लीट करायची आहे, थोडं स्पीडअप करायचं आहे. आज एकंदरीत आजच्या दिवसामध्ये स्टेशन वाईजचं क्रिकेट, व्यावसायिक क्रिकेट असं बरंच क्रिकेट खेळायचंय, सो थोडं स्पीडअप करत चला.
दरम्यानचा बॉल बाहेर काढला होता, परंतु असलेल्या वाईड लाईनीचा सुरक्षितीचा मात्र अंदाज मात्र या गोलंदाजाने बाळगला. डॉट बॉल. ह्या वेळेला बराच बाहेर काढलाय. व्हाईट बॉल. तिथे मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, अगदी धीम्या गतीने थोडासा बॉल मात्र ड्राईव्ह केला होता. सिंगल रन कन्वर्ट होते. एकंदरीत कल्याणचा संघ आहे. आपण सुनील विश्वकर्मा याला देखील कव्हरच्या भूमिकेने पाहू शकतो. एकंदरीत सुनील विश्वकर्मा यांनी देखील आम्हाला सांगितलं की या क्रीडांगणामध्ये एकंदरीत आम्ही 30 ते 40 वेळा हे क्रीडांगण गाजवले. या क्रीडांगणामध्ये आम्ही बरीच मॅच खेळलोय, म्हणजे आमच्या पदरी अनेकदा पराभव विजय हा मिळालाय, परंतु आमचा अनुभव या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून बराच आहे. 25 धावसंख्या. बॅकफुटला जाऊन जबरदस्त विवेक, क्या बात आहे. आणखी एक खणखणीत दणदणीत चौकार. 4. विवेक मात्र आज मात्र विचार करूनच आलाय. कुठेतरी आजचा गुरुवारचा दिवस देखील विवेकच्या बॅटिंगच्या शैलीमधून आपल्याला चौकाराची आतिषबाजी होताना पाहायला मिळते. धावसंख्येला एक जबरदस्त आकार घेतलाय. 29 धावसंख्या येऊन पोहोचली आहे. पुन्हा एक फुलटॉस बॉल तिकडे मिडॉनच्या दिशेने मात्र लॉंग ऑफला बॉल पाठवलाय. साहिल पाल होते. सिंगल धाव कन्वर्ट होते. 1 रन मिळतोय. 3 षटकांचा खेळ मात्र समाप्त झालाय आणि धावसंख्या 30, म्हणजे प्रति षटका मागे जर आपण विचार केला तर सरासरी 10 अशी धावसंख्या रचली आहे. 3 ओव्हर समाप्ती झालेत. 30 धावसंख्या येऊन पोहोचली आहे. शेवटच्या ओव्हरसाठी पुन्हा एकदा त्या गोलंदाजाचा धीरज, या गोलंदाजाचा विचार केला जातोय, कारण पॉवर प्लेची एक जबाबदारीची षटक या गोलंदाजाने अगदी जबाबदारीने जाणीवपूर्वक हाताळलं होतं. तो गोलंदाज पुनश्च विचार होतोय. शेवटचा हा षटक घेऊन गोलंदाज सज्ज होतोय. पंधरा मिनिटांचा अवधी, एक इनिंग तुमची कंप्लीट झाली पाहिजे. दोनही टीम त्या गोष्टीची मात्र कुठेतरी विचार करायचंय, आयोजकांना सहकार्य करायचंय. धावसंख्या 30. चेंबूर विरुद्ध कल्याण, 2 संघांचा सुरू असलेला हा क्रिकेटचा संघर्षमय प्रवास या क्षणाला आपल्याला पाहता येतोय. लाईव्हच्या माध्यमातून जो प्रेक्षक वर्ग या मॅचचा आनंद घेतोय, त्या प्रेक्षकांचं देखील आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. पहिलाच बॉल फुलटॉस होता. सिंगल रन मिळेल. भटवाडीची माऊली नवनिर्माण उत्सव मंडळाच्या माध्यमातून आयोजित क्रीडा स्पर्धा, गेले अनेक वर्षांपासून असलेली क्रिकेटची ही परंपरा त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. खोलबटप्प्याचा बॉल तिकडे चान्स पडला, फेकी केलाय आणि या क्षणाला पुन्हा एकदा आणखी एक यशस्वी रनआउट होतोय. बॅटर मैदानाच्या आतमध्ये, बॅटर नेम कळवायचे पीटर. विशाल अजूनही सलामीचा बॅटर म्हणून या खेळपट्टीवरती आपलं सातत्य टिकवून आहे. विशालला जाणीव आहे माझ्या संघातील असलेले 2 बॅटर कुठेतरी बॅक टू पॅव्हिलियन झालेत, परंतु येणाऱ्या काही बॉलमध्ये काहीतरी एक धावांचा उच्चांक गाठता येतोय का. तिथे मात्र प्रयत्न केला होता, स्टेप आउट झाला थोडासा, परंतु जो स्ट्रोक विशालला अपेक्षित होता त्या धावसंख्येचा विचार केला होता मनामधील, ती धावसंख्या मात्र एकेरी धावेमध्ये फक्त कन्वर्ट होताना पाहायला मिळते. कारण चौकाराची त्याची भूमिका मात्र इथे मात्र त्याचे इरादे मात्र अपूर्ण राहिलेत. परंतु विशालने मात्र आजच्या दिवसामधील त्याच्या असलेल्या शैलीमधून चांगल्या धावसंख्येचा पाठलाग केला. वैयक्तिक देखील विशाल जबरदस्त धावसंख्या, कारण विशालचा 4 चौकार आणि 22 धावसंख्या वैयक्तिक पाहायला मिळते. खोलवर टप्प्याचा बॉल, एकेरी सिंगल धाव नक्कीच पाहायला मिळेल. 33 धावसंख्या झाली आहे. अगदी पहिल्या मॅचचा विचार केला तर 34 धावसंख्येचा टार्गेट कुठेतरी चेस करण्याच्या भूमिकेमध्ये स्काय रायडर भटवाडी संघ जवळपास आला होता, परंतु काहीशा फरकाने संघ पराभव झाला.
पण इथे मात्र ती धावसंख्या देखील चेस केली जाते. जबरदस्त ड्राईव्ह, क्या बात आहे. आणखी एक विवेकच्या बॅट मधून आलाय, त्याचा वैयक्तिक 5वा चौकार. 4. यावेळेला मात्र पुन्हा एक वाईट बॉल. तिथे मात्र पॉइंट कव्हरच्या माध्यमातून ड्राईव्ह केलाय. सुनील आहेत तिकडे. सिंगल 1 रन मिळालाय आणि 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. 4 षटकामध्ये जर आपण विचार केला 39 धावसंख्या, 40 धावांचं कंपल्सरी असलेलं टार्गेट कंप्लीट करायचंय. आणि क्या बात आहे. अगदीच अर्थातच आपण पहिल्या इनिंगचा विचार केला तर 14 मिनिटांमध्ये ही इनिंग कंप्लीट केली आहे. कौतुक आहे गोलंदाजी टीमचं. छान 14 मिनिटांमध्ये इनिंग मात्र कंप्लीट केली आहे. आपण पहिल्या इनिंगचा विचार केला तर पहिल्या इनिंगमध्ये 39 धावसंख्या चेंबूर संघाने जोडली. एबीसीसी चेंबूर. त्यातील जर बॅटरचा विचार केला, विवेक सारखा बॅटर, वैयक्तिक 14 बॉल आणि 27 धावसंख्या, म्हणजे 5 चौकार त्याचे वैयक्तिक पाहायला मिळालेत. जबरदस्त बॅटिंग केली आहे. नवनिर्माण उत्सव मंडळाच्या माध्यमातून आयोजित भटवाडीची माऊली अर्थातच कैलासवासी अनुप डोळस यांच्या स्मरणार्थ आयोजित ही क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीत या क्रीडा स्पर्धेचा दिनक्रम आपण विचारात घेतला. गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार 4 दिवसांच्या कालावधीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं क्रिकेट, वेगवेगळे खेळाडू, वेगवेगळे संघ, क्रीडांगण, तेच आयोजन, परंतु वेगवेगळ्या भूमिकेमधील वेगवेगळे खेळाडू, वेगवेगळे संघ मात्र आपल्याला पाहता येणार आहे. चालू स्थितीमधील सामने आपण पाहतोय. स्टेशन वाईजचं क्रिकेट, स्टेशन वाईजचे संघ, त्यातील आजच्या दिवसातील हा दुसरा सामना. चाळीस धावांचा पाठलाग करायचे. प्रतिषटक जर विचार केला 10 ही धावसंख्या विचारात घ्यावी लागणार आहे आणि ती मात्र कुठेतरी गुणलेखनामध्ये तुम्हाला त्या ग्राफमध्ये उंचवावी लागणार आहे. तर ह्या धावसंख्येचा पाठलाग पूर्ण होऊ शकतो. धावसंख्या जरी काहीशी जर आपण विचारात घेतली तर दोन्ही बाजूला दोन्ही संघ, त्या जर दोन्ही संघांचा विचार केला तर आक्रमक जोडी, सलामीची जोडी दाखल होताना पाहायला मिळते. कल्याण परिसराला बिलॉंग करत असताना व्यावसायिक आणि स्थानिक स्टेशन वाईज असं ग्रामीण आणि अनेक क्रिकेट खेळत आलेत. ती जोडी रोहन चिले आणि सुनील विश्वकर्मा, बेधडक आक्रमक जोडी मात्र पाहायला मिळते. तर चेंबूर परिसरातील असलेले खेळाडू स्थानिक क्रिकेट हे देखील खेळतात, स्टेशन वाईजचं क्रिकेट खेळतात आणि त्याचबरोबर व्यावसायिक क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून देखील अनेक क्रीडा स्पर्धा त्यांनी देखील अनेक खेळाडूंनी खेळलेत. त्यातीलच असलेला हा पहिला सलामीचा गोलंदाज गोलंदाजी मार्गवरती सज्ज होतोय, चितू. तर दोनही संघ तितकेच तुल्यबळ, मातब्बर, तेवढेच खेळाडूंचा असलेला इतिहास. परंतु या क्रीडा स्पर्धेच्या अनुषंगाने या मॅच वरती विजय मिळून तो कोण इतिहास विजयाचा मात्र आपल्या पदरी पाडणारे या क्षणाला मात्र मॅच ऑन होताना पाहायला मिळते. पहिली मॅन्डेटरी पॉवर प्लेची ओव्हर घेऊन दरम्यानचा गोलंदाज मात्र सज्ज होतोय. दोन खेळाडू आपण पाहिले तर मिडॉनच्या दिशेमध्ये आणि 2 खेळाडू तिकडे कव्हर्स ऑफ साईडच्या दिशेने पाहायला मिळत आहेत आणि इतर मात्र खेळाडू मात्र पॉवर प्ले अंतर्गत तैनात केले गेलेत. खेळाडूंवरती काही बंधनं आहेत पॉवर प्लेची, ती बंधनं स्वीकारूनच तुम्हाला ही पहिली ओव्हर कंप्लीट करावी लागणार आहे. चला मॅच ऑन होते. सेकंड इनिंग कडे मात्र आपण वळतोय असलेल्या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून. दरम्यानचा गोलंदाज पहिलाच बॉल, एक जबरदस्त टप्पा पाहायला मिळाला. बॅटरच्या अगदी जवळपास आखणी केली होती या बॉलची आणि त्या बॉलवरती त्याला मात्र एक आत्मविश्वासी टप्पा म्हणून त्याच्या पदरी पडलाय. अर्थातच पहिला डॉट बॉल सांगता होते. तिने मात्र ड्राईव्ह केलाय. रोहन चिले ही ओळख आहे, हा तो खेळाडू आहे. हे मैदान त्यांनी देखील गाजवलंय. या मैदानातील अनेक मॅचचा त्यांचा देखील प्रवास असता आपल्याला पाहायला मिळालाय. आज मात्र कुठेतरी असलेली एक मोठ्या धावसंख्येची वाटचाल त्यांना पूर्ण करत असताना या मनातील विचार घेऊन हा फलंदाज मात्र आपल्या संघासाठी हा एक यशस्वी चौकार पुढे घेऊन गेलाय.
पुन्हा जबरदस्त ड्राईव्ह केलाय रोहनच्या बॅट मधून, आणखी एक दुसरा सलगचा चौकार, 4 रन. क्या बात आहे. आज UPC लाईव्हचा हा संपूर्ण कॅमेरामॅन आपली क्रीडा स्पर्धा कव्हर करतोय. त्याचबरोबर आपल्या असलेल्या या कार्यकर्त्यांना देखील कव्हर करायचे. म्हणजे एखादी क्रीडा स्पर्धा आपण ज्यावेळेस आयोजित करतो ना, त्याच्या मागे जी कार्यकर्त्यांची मेहनत असते ना, ती देखील कुठेतरी विचारात घेतली पाहिजे. आपण स्क्रीनवर पाहू शकतो या आपल्या संपूर्ण असलेल्या आयोजन परिवारातील कार्यकर्त्यांना. जाऊया आता मैदानाच्या दिशेने. जबरदस्त प्रॉपर रीड केलाय. म्हणजे एखाद्या बॉलवरती तुमचं असलेलं जजमेंट हे देखील तुमच्या कौशल्यालाच कौशल्यपूर्ण कामगिरी म्हणूनच तुमची दाद घेतली जाते. प्रॉपर रीड केलाय या बॅटरने. पुन्हा ड्राईव्ह केलाय, तिकडे मात्र राजन होते. अगदी आपल्या बॉडी लँग्वेजने पायाच्या सहाय्याने बॉल मात्र कुठेतरी थांबवलाय. बॉल डॉट झालाय. 4 बॉल आणि धावसंख्येचा विचार केला तर 9 धावसंख्या येऊन पोहोचलीये. यानंतर जर आपण सामना 15 मिनिटांमध्ये तुम्हाला इनिंग कंप्लीट झाली पाहिजे. पहिल्या इनिंगचा विचार केला 14 मिनिटांमध्ये इनिंग कंप्लीट झाली आहे. सो प्लीज ही इनिंग देखील 15 मिनिटांच्या अवधीमध्ये कंप्लीट झाली पाहिजे. क्या बात आहे. रोहन चिले आक्रमक बॅटर, नाव आहे रोहन, मॅन फ्रॉम कल्याण. पहिली इनिंग तर गाजवली विवेकने, सेकंड इनिंग गाजवतोय रोहन. म्हणजे एका विवेकने दिले होतं उत्तर, त्याला मात्र दिलंय प्रतिउत्तर. अफलातून अफलातून, क्या बात आहे. जबरदस्त. तिकडे मात्र फिल्डिंग पुन्हा एकदा राजन. 2 चौकार राजनने मात्र चांगल्या प्रकारे थांबवलेत. रोहनने मात्र जबरदस्त आपल्या संघासाठी पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हर दरम्यान धावसंख्येचा वेग वाढवलाय. 14 धावसंख्या आली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये जी कामगिरी फत्ते करायची होती ती कामगिरी तर या बॅटरने फत्ते केली आहे. 2 चौकार त्याचे कुठेतरी अडवले गेलेत. परंतु रोहनने 3 यशस्वी चौकार जोडत असताना संघाची धावसंख्येला मात्र एक चांगला आकार दिलाय. चला 15 मिनिटांमध्ये इनिंग कंप्लीट झाली पाहिजे. 15 मिनिटांमध्ये इनिंग कंप्लीट झाली पाहिजे. तदनंतरचा सामना 2 विजेत्या संघांमध्ये सामना खेळवला जाईल. चालू मॅचचा सामन्याचा विजेता आणि मागील सामन्याचा विजेता संघ म्हणून ज्याची कामगिरी आपण पाहिली तो अर्थातच त्रिशा 11 घाटकोपर संघ. आपण लगेचच मॅचसाठी रेडी राहायचे. चला लवकर फिल्डिंग सजवून घ्या. चला बॉलर नेम आमच्यापर्यंत कळवायचे. राजन बॉलर नेम समीर. आता मात्र पॉवर प्लेच्या बंधनामधून मुक्त झालेले खेळाडू आपण बाउंड्रीच्या भूमिकेमध्ये तैनात होताना पाहायला मिळत आहेत. ती तटबंदी मात्र तैनात केली आहे त्या बाउंड्रीवरती. अनेक खेळाडूंना आपण पाहायला मिळते. पॉवर प्लेच्या अंतर्गत काही खेळाडू आहेत परंतु बाउंड्रीवरती मात्र आता इतर खेळाडूंचं मात्र साम्राज्य तिथे तैनात केलंय. म्हणजे मॅन्डेटरी पहिली पॉवर प्ले कंपल्सरी तुम्हाला त्या बॉलरला मात्र ती जबाबदारी ती जाणीव घेऊनच ती गोलंदाजी स्वीकारावी लागते. चला जाणार आहोत सेकंड ओव्हर. सेकंड ओव्हरच्या दिशेमध्ये. क्या बात आहे रोहन, काय फटका पाहायला मिळतोय. जबरदस्त रोहन चिले. काय ड्राईव्ह केलाय. जबरदस्त. पहिल्या इनिंग मध्ये विवेकने आतिषबाजी केली आणि त्याला अनुसरून पुन्हा एकदा रोहन चिले सेकंड इनिंग गाजवतोय. पुन्हा तिकडेच मात्र त्याच दिशेला ते टॅप केला होता. तिकडे विवेक होता. पहिल्या अटेम्प्ट मध्ये बॉल रिसीव्ह केला, फेकी केला असता तर विकेट रनआउट स्वरूपात पाहता आला असता. परंतु एक धाव मात्र कंप्लीट होतीये.
धावसंख्या 19, 40 धावांचा पाठलाग करायचा आहे. अर्ध्या धावांचा पल्ला गाठलाय, अजूनही अर्ध्या धावांचा पाठलाग करायचा आहे. म्हणजे जवळपास मॅच बनवली आहे. 16 बॉल मध्ये अजूनही 21 धावांची गरज आहे. पुन्हा ड्राईव्ह केलाय, बॉल निघून गेलाय, मिसफील्ड केली आहे आणि इथे मात्र सुनील विश्वकर्मा याच्या बॅट मधून आलाय खणखणीत दणदणीत चौकार. 4. क्या बात आहे. अगदी दूरहून प्रवास केलाय, कल्याण परिसरामधून आज या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून दाखल झालेत. तर नक्कीच कल्याणहून आम्ही या क्रीडा स्पर्धेला खेळण्यासाठी का आलोय इतक्या लांब, कारण आम्ही बऱ्याच क्रीडा स्पर्धा अगदी मुंबईतल्या गाजवतो. इथे मात्र पुन्हा एक व्हाईट बॉल. आता मात्र मॅच पूर्णतः बनवली आहे. आता मात्र केवळ विजयाचा टचअप द्यायचंय. बॅकफुटला जाऊन टॅप केलाय, तिकडे प्लेयर आहेत. सिंगल रन कंप्लीट होतोय. धावसंख्येचा विचार केला, 25 रन झालेत आणि बॉल झालेत 4 बॉल. पुन्हा ड्राईव्ह केलाय, क्या बात आहे. रोहन चिले इथे मात्र मॅचला एक वेगळं स्वरूप तयार केलंय. जबरदस्त, अगदी गॅप मध्ये 4 रन, 5 बाउंड्री रोहन चिले वैयक्तिक आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे मात्र मिस झालाय. ओव्हर समाप्ती होते. 2 षटकांचा खेळ समाप्ती झालाय. 2 षटकानंतरची जर धावसंख्या पाहिली तर 29 या अंकावरती जाऊन पोहोचली आहे. जबरदस्त. या ओव्हरचा विचार केला, या ओव्हरला रन आलेत 15 रन आलेत. पहिल्या ओव्हरला पॉवर प्लेच्या 14 आणि या ओव्हरला 15 रन, म्हणजे 29 धावसंख्या 2 ओव्हरला मात्र जुळवली गेली आहे. अजूनही उर्वरित 12 बॉलचा खेळ बाकी आहे. 12 बॉल मध्ये गरज आहे ती 12 बॉल आणि अजूनही 11 धावांची गरज आहे. मॅच पूर्णतः बनवली आहे. नवीन गोलंदाज अक्षय गोलंदाजी मार्गावरती सज्ज होताना पाहायला मिळतोय. चेंबूर विरुद्ध कल्याण 2 संघांमधून सुरू असलेला सामना, स्टेशन वाईजचं क्रिकेट आपल्याला पाहता येते, अनुभवता येते. पहिलाच एक्स्ट्रा बॉल, नो बॉलचा इशारा दिलाय. साईडमचा देखील नो बॉल. इथे मात्र आपले न्यूट्रल पंच म्हणून कामगिरी करतात पद्मनाभ प्रभू सर. अंडरआर्म क्रिकेटचं पर्व खेळतोय, अंडरआर्म क्रिकेटचं आयुष्य जगतोय आपण. आणि त्या अंडरआर्म क्रिकेटमध्ये जर अशा प्रकारे गोलंदाजीचं जर उल्लंघन झालं तर पॅनलाइज केलं जाऊ शकतं. अंडरआर्म या क्रीडा स्पर्धेमध्येच तुमच्या नावाचा उल्लेख आहे, त्याला अनुसरून गोलंदाजी करावी लागणार आहे. व्हाईट बॉलचा कॉल. पुन्हा एकदा 2 सलगचे एक्स्ट्रा धावसंख्या, म्हणजे 40 धावांचा पाठलाग, 40 धावांचा डोंगर कुठेतरी या 2 सलामीच्या बॅटरने मात्र अगदी सहजरित्या, हलक्यारित्या अगदी फोडलाय. गोलंदाज थांबवलाय आणि नवीन गोलंदाजाचा विचार केला जातोय. विवेक या गोलंदाजाला मात्र गोलंदाजी मार्गावरती सज्ज केलंय. रिव्हर्स खेळलेत, सिंगल 1 रन. आता कोणत्याही मोठ्या आक्रमकतेची गरज नाहीये. या 2 बॅटरला जाणीव आहे. एकेरी धावसंख्या विजय मात्र मिळवून देईल. पुन्हा एक स्वीप केलेत, सिंगल रन मिळालंय. चला रेडी राहायचंय नेक्स्ट मॅच. कॅप्टन त्रिशा 11 घाटकोपर आपण रेडी राहायचंय. पुन्हा स्विच हिट केलाय, तिकडे मात्र नो बॉलचा इशारा. बिफोर आफ्टर लाईन नो बॉल मात्र पंचांद्वारे कळवला गेलाय. नो प्लस. धावसंख्येचा विचार केला, 35 धावसंख्या. हो, अगदी हलक्या हाताने लेटकट केलाय. सिंगल रन मिळतोय. केवळ आता विजयाकरता मात्र 4 धावांची गरज आहे. बॉल झालेत 3 बॉल झालेत.
9 बॉल आणि 4 धावांची गरज. हो स्टेप आउट घेण्याचा प्रयत्न पडतो असलेला विचार मात्र शेवटच्या क्षणाला बदलावा लागलाय सुनील विश्वकर्माला. कारण कुठेतरी ज्या भूमिकेमध्ये होता ती भूमिका त्याची मात्र या बॉलवरती मात्र थांबवावी लागली कारण ती एकाच धावेवरती समाधान मानावं लागलंय. बॅकफुटला साऊंड पंच केलाय. सिंगल एक रन मिळतोय आणि एका धावेची गरज आहे. अजूनही 7 बॉल आणि 1 रनाची गरज आहे. अर्थातच शेवटचा बॉल आहे. 40 धावांचा पाठलाग अगदी बघता क्षणी 3 ओव्हरमध्येच आणि या मॅच मध्ये मात्र